मित्रांनो, शरीरातील वाढलेला वात कमी करण्यासाठी काय घरगुती उपाय करावेत, तसेच वाढलेला वात कसा ओळखायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी डॉक्टर गणेश वाघमारे, कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या सांध्यातून आवाज येतोय, सारखा गॅस होतोय, त्वचा कोरडी पडली आहे, अशी जर तुमच्यामध्ये लक्षणं असतील तर सावध व्हा। हे शरीरात वात वाढण्याचे लक्षणं असू शकतात। आज आपण पाहणार आहोत वात का वाढतो आणि त्यावर कोणते सोपे उपाय केले पाहिजेत। वात वाढण्याचे मुख्य कारण आपण जाणून घेऊ। यामध्ये चुकीचा आहार, जसं की खूप थंड पदार्थ खाणं, शिळे पदार्थ खाणं, कोरडे पदार्थ खाणं, वेळेवर न जेवणं, भूक लागल्यानंतरही न जेवणं किंवा खूप उपवास करणं, हे सुद्धा कारण वात वाढण्याचे असू शकतात। रात्री उशिरापर्यंत जागल्यानं सुद्धा वात वाढतो। मानसिक तणाव जास्त असेल किंवा स्ट्रेस जास्त असेल, अशा वेळेला सुद्धा वात वाढतो। ऋतूंमध्ये बदल झाल्यानंतर सुद्धा वात वाढतो। पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या वात वाढत असतो। मित्रांनो, आता आपण बघूयात वाढलेल्या वाताची कोणते लक्षणं असू शकतात। बऱ्याच वेळेला वात वाढल्यानंतर सांधे दुखायला लागतात, अंग ठणकायला लागतं, पोट फुगतं आणि बद्धकोष्ठता वाढते, म्हणजे कॉन्स्टिपेशन निर्माण होतं। बऱ्याच वेळेला कारण नसताना चिडचिड होणं, अस्वस्थता, बऱ्याच वेळेला झोप न येणं, निद्रानाश, अशा प्रकारच्या समस्या आपल्याला दिसून येतात। वात कसा कमी करायचा हे जाणून घेऊ। मित्रांनो, वात वाढल्यानंतर काही परिणामकारक घरगुती उपाय आपण जाणून घेऊ। यामध्ये तीळ तेलाचा मॉलिश अतिशय उपयुक्त उपाय आहे। दररोज सकाळी अंघोळीपूर्वी कोमट तिळाच्या तेलानं शरीराला मॉलिश करा, हा सर्वोत्तम उपाय आहे। जेवताना नेहमी गरम आणि ताज्या अन्नाचं सेवन करा। नेहमी गरम आणि स्निग्ध तूप युक्त असलेलं अन्न जर खाल्लं तर तुमचा वात ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागतो। सोबत जेवणामध्ये थंड पेय किंवा थंड पदार्थ टाळा। वातावरती पुढचा उपाय आहे मेथीच्या दाण्याचा। रात्री अर्धा चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजत घाला, सकाळी उठल्यानंतर हे पाणी प्या किंवा दाणे चावून चावून खा, यामुळे सुद्धा वात कमी होतो। वात कमी करण्यासाठी पुरेशी झोप घ्या। रात्री 10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा। कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप आपल्या वाताला शांत करते। वात कमी करण्यासाठी सोपा उपाय सांगतो, सुंठ आणि ओव्याचा। जेवणानंतर थोडी सुंठ आणि ओवा खा, यामुळे पोटातील वात कमी होतो। लक्षात ठेवा, आयुर्वेद सांगतो की गती म्हणजे वात। जर गती बिघडली तर नक्कीच आरोग्य बिघडतं। त्यामुळं आपल्या जीवनशैलीतील छोटे छोटे बदल नक्की करा। हा व्हिडिओ गरजूंसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्य टिप्ससाठी मला फॉलो करा। चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।